तर आजची रेसिपी आहे हलका फुलका असा नाश्ता झटपट होणारा, तो म्हणजेच आपल्या जे मुरमुरे असतात त्याचा सुशिला बनवलेला आहे मी। तर खायला पण हलका फुलका आहे आणि झटपट जर कुठं जायचं असेल तर नाश्त्यासाठी अगदी मस्त असा ऑप्शन आहे। तर आपण मुरमुरे घेतलेत, तुमच्याकडे याला चिरमुरे, बऱ्याच ठिकाणी चिरमुरे म्हणलं जातं, आमच्याकडे मुरमुरे म्हणतात। तर भडंग मुरमुरे घेतलेत, तुम्ही लांबके साधेवाले असले तरी चालते, कोणता मुरमुरा असला तरी चालतो, पण भडंग थोडासा भिजायला टाईम लागतो। तर आपण 2 कांदे, 1 टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर घेतलेली, नंतर हिरवी मिरची, कढीपत्ता ताजा आपला घरचाच आहे आणि शेंगदाणे घेतलेले। तर आता टोमॅटो आपण बारीक कट करून घेऊ। तर सुशिला म्हणजे आपण पोहे जसे बनवतो ना सेम त्याच पद्धतीमध्ये बनवायचा। तर आपल्याला तर्री पोह्याची पण रेसिपी टाकायची, तर एका दिवशी नक्कीच टाकू। तर कारण नाश्त्यासाठीचं खरं जर म्हणलं तर ह्या सुशिला खरंच झटपट होणार आहे, लहान मुलांना आवडणाराही आहे आणि मला वाटतं हलका पण आहे, म्हणजे झटपट होणारा तर आहेच पण हलका पण आहे। तर आता टोमॅटो पण आपण बारीक कट करून घेतले, कांदा बारीक कट करून घेतलाय, नंतर मिरची, कोथिंबीर पण बारीक कट करून घेतली, हे सगळं कट करून घेतले। आता आपण काय करू, आधी मुरमुरे भिजवून घेऊ। तर मुरमुरे भिजवून घेतले का म्हणजे आपलं जे कांदा हे परतीपर्यंत चांगले भिजले जातात। आणि ते लांब कवाला जर मुरमुरा घेतला का तो लवकर भिजला जातो, त्यामुळे त्याला काय जास्त आधी भिजवायची गरज पडत नाही। तर याला पाणी टाकून आपण चांगलं भिजवून घेऊ। तर हाईत एवढे याच्यापेक्षा भिजल्यानंतर कमी होतात ते। इकडे आता कढई ठेवली आपण गरम करायला, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ। तर आता सुशिला बनवायचं म्हणलं का मुरमुरे लगेच चपटे होतात, त्याच्यामुळं पोह्यासारखं तेल याला लागत नाही, थोडं कमीच तेल वापरावं लागतं, नाही तर जास्त तेलकट होतं मग ते। तर तेल टाकून घेतलं, मोहरी टाकली, मोहरी चांगली फुटून घेतली, म्हणजे चांगली फुटली का नंतर आपण शेंगदाणे टाकले। तर शेंगदाण्याला चांगलं भाजून घ्यायचे, शेंगदाणे भाजले की लगेच एका साईडला आपल्याला जिरे टाकून घ्यायचे। तर जिरे बी चांगले फुटलेत आपले, लगेच याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकून घेऊ। हिरवी मिरची टाकल्यानंतर कढीपत्ता टाकून घ्यायचा, कढीपत्ता पण चांगला तडतडतो, त्याला टाकला की नंतर आपण कांदा टाकून घेतलाय आणि टोमॅटो पण लगेच टाकून घ्यायचं। आता याला आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे, जास्त काय पाणी होऊन द्यायचं नाही, थोडंसं परतून घ्यायचं। तर तुम्हाला जर माझे असे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर। हळद टाकलेली, हिरवी मिरची टाकल्यामुळे लाल तिखट टाकायची काही गरज नाही आहे, कारण की मी असे साध्या आणि सोप्या भाषेतले आपले छान छान पटकन होणारे, झटपट होणारे, कमी साहित्यात उपलब्ध राहणारे अशाच पद्धतीचे माझे खरं तर रेसिपी असतात, जे की तुम्हाला समजावं आणि सहजरित्या बनवता यावं। तर आता आपण मुरमुरे जे भिजून घेतले ते याच्यामध्ये टाकून घेतले। तर मस्त याला मिक्स करून घेऊ, तर परतून घ्यायचे, नंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। बघा पुरणाची जी चाळणी होती ना ते भरून मुरमुरे होते, भिजल्यानंतर भरपूर कमी होतात, ते पूर्ण चपटले जातात आणि जे लांब का असो का तो जास्तच चपट होतो मुरमुरा। हे भडंग असल्यामुळे तरी थोडेसे जरा राहिलेत बरोबर। आणि आता कोथिंबीर टाकून घेतली, तर मस्त असा आपला सुशिला तयार आहे। तर नक्कीच सकाळच्या काही गडबडीमध्ये नाश्त्याला हे तुम्ही बनवू शकता, मस्त असं बघू शकता, एकच नंबर। आणि काय झालं, कढई घेतली जर्मलची, त्याला चिटकून बसलं। नॉनस्टिकची जर खोलगट कढई जर असेल तर चांगलीच गोष्ट आहे, कारण की माझ्याकडे जी आहे ती उतानी असल्यामुळं मी घेतली नाही, रुंदीची आहे ती, खोलगट असलेलीच बरी पडती पोहे उपमा असं बनवण्यासाठी। तर मस्त प्लेटमध्ये काढून घेतलेत, वरून मस्त अशी कोथिंबीर टाकायची, कांदा टाकायचा, तुम्हाला फरसाण आवडत असेल तर ते टाकायचं, लिंबू टाकायचं, मस्त असं नाश्त्याला खायचं। अशाच छान रेसिपीसाठी नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।